नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपल्याला पाहायचं आहे की जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे, तर ती तुम्हाला कशी चेक करायची? तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एम-एस-टी सी-ई-टी 2025 वर आल्यानंतर तुम्हाला आपल्या मेन पोर्टलवरती यायचं आहे. मेन पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमचं पोर्टल ओपन करायचं आहे. ॲडमिशन पोर्टल 2025-26 हे जे काही पोर्टल आहे ते ओपन करून तुम्हाला आपल्या ॲग्रीकल्चरवरती जाऊन काय करायचं आहे, ॲग्रीकल्चर अँड अलाइड कोर्सवरती जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे. त्याचबरोबर जे काही तुमचे नोटिफिकेशन आणि इन्स्ट्रक्शन आहे तिथे आता नोटीस ऑफ ईडब्ल्यूएस क्लॅरिफिकेशन आहे. तर इथे तुम्हाला काय होईल मित्रांनो, की जेव्हा 5:30 नंतर आपली जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तर ती लागणार आहे. तर तेथे तुम्हाला इथे वरती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल होल्ड मेरिट लिस्ट हे 2 पीडीएफ तुम्हाला इथे लिंक येतील. त्यावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि तेथून तुमचे डाउनलोड्स होऊन जातील. तर नक्की जे काही मेरिट लिस्ट असते ते नक्की काय असते? तर आपण पाहणार आहोत. तुमची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असणार आहे तर ती अशी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 पीडीएफ लागणार आहे. एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि दुसरी जी काय असते तर ती प्रोव्हिजनल होल्ड मेरिट लिस्ट. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सर्वप्रथम तुमचा ॲप्लिकेशन नंबर येईल, तुमचं नाव, तुमची कॅटेगरी, तुमचा जेंडर, अदर रिझर्वेशन कोणता आलेला आहे, त्याचबरोबर एच-एस-सीचे मार्क्स, तुमचे नंबर ऑफ अटेम्प्ट जेवढे काय तुम्ही फॉर्म, त्याचबरोबर तुमची होम युनिव्हर्सिटी, तुमचे टोटल पॉईंट ॲग्रीकल्चरचे, हॉर्टिकल्चरचे हे येईल आणि त्याचबरोबर तुमचे जे काही मेरिट नंबर आहेत तर ते मेरिट नंबर देखील तुम्हाला तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये पाहायला भेटतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ही जी काही पीडीएफ आहे तर ह्या पीडीएफमध्ये तुम्हाला सर्च करून तुमचं काय करायचं आहे, तुमचं जे काही नाव आहे ते नाव सर्च करून किंवा तुमचा ॲप्लिकेशन नंबर सर्च करून तुम्हाला तुमचं नाव शोधायचे आहे. त्याचबरोबर जे काही प्रोव्हिजनल ऑन होल्ड मेरिट लिस्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म होल्डवरती आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचे रिमार्क आलेले होते तर त्यांची नावे होल्डमध्ये येतील. तर त्यामध्ये तुमच्या विद्यार्थ्याचं नाव देईन, ॲप्लिकेशन नंबर आणि रिमार्क. तुमच्या फॉर्ममध्ये काय-काय चुका झालेल्या आहेत, सर्टिफिकेट ऑफ ॲग्रीकल्चर, एजी सर्टिफिकेट नॉट अपलोडेड असे तुमचे रिमार्क येतील. तर ते तुम्हाला रिमार्क काय करायचे आहे, 3 दिवस आपल्याला ग्रॅव्हियन्स पिरियडसाठी देण्यात येतील. जे काही आपला ग्रॅव्हियन्स पिरियड असणार आहे, तर आपला जो काही ग्रॅव्हियन्स पिरियड असणार आहे त्याची तुम्हाला मी तारीख सांगतो. तर तुमचा जो काही ग्रॅव्हियन्स पिरियड आहे तो 22/7/2025 ते 24/7/2025 आहे. 22 आणि 24 तारखेमध्ये ज्या विद्यार्थ्यांची ऑन होल्डमध्ये नावे आलेली आहेत, ज्या विद्यार्थ्यांना रिमार्क आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना ग्रॅव्हियन्स पिरियडमध्ये तुम्हाला 22 ते 24 मध्ये तुम्हाला फॉर्म करेक्शन करण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाईल आणि तुम्ही तेव्हा जर ग्रॅव्हियन्स पिरियडमध्ये जर फॉर्म करेक्शन केला नाही तर तुमचं ऑन होल्डमधून तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन प्रोसेससाठी नॉट एलिजिबल राहाल, तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर फेकले जाल. तर ज्या विद्यार्थ्यांची ऑन होल्डमध्ये नावे आलेली आहेत, अशा विद्यार्थ्यांना रिमार्क आलेला आहे, त्यांचा फॉर्म चुकलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना ग्रॅव्हियन्स पिरियडमध्ये कंपल्सरी तुम्हाला रिमार्क तुमचा काढायचा आहे आणि तुमचं जे काही ग्रॅव्हियन्स आहे तो तुम्हाला ग्रॅव्हियन्स टाकून तुमचा फॉर्म करेक्ट करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नावं आलेली आहेत, अशा विद्यार्थ्यांनी काहीही करण्याची गरज नाही. ते विद्यार्थी ॲग्रीकल्चर ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय आहेत, तुम्ही एलिजिबल असणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी होल्डमध्ये नावे आलेली आहेत त्या मुलांना काय करायचं आहे, ग्रॅव्हियन्समध्ये तुमचा फॉर्म करेक्शन करायची आहे. तर हा जो होता ह्या दोन्ही पीडीएफ मधला जे काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती, त्याचबरोबर जो काय तुमचा प्रोव्हिजनल होल्ड लिस्ट होती, तर ते तुमच्या दोन्ही पीडीएफ मधला जो काही डिफरन्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही लिस्ट आहे ती 5:30 नंतर लागणार आहे. कशी चेक करायची मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.